ज्वारीचं पीठ घेतलं, ज्वारीची भाकर टाकायला थोडंसं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मऊ मऊ हाताने मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि एक भाकर बनवायची असली ना तर तेवढंच पीठ मळायचं, कारण तसंच पीठ मळायला गेलं पाहिजे. आपण गव्हाच्या पिठासारखं नाही जास्त पीठ मळून ठेवणं, चपाती पातळ होते ने जमत नाही, भाकरीबरोबर येत नाही. त्याकरता एकच भाकरीपुरतं पीठ घ्यायचं थोडंसं आणि हळूहळू मळायचं आणि थोडंसं खाली पीठ टाकून ती भाकरी बनवायची. तवा ठेवून हलक्या गॅसवरती थोडा तवा तपलेला पाहिजे आणि वरून थोडं हलकं पाणी लावायचं, म्हणजे कोरडत नाही आणि खालीहून शेकते. परत पलटी करायची. बघा, हां झालेली आहे. आता पलटी करायची. हां, अशा भाकरी होतात, ज्वारीच्या भाकरी. खूप छान, खायला हेल्दी आणि पोटाला काही त्रास होत नाही, काय नाही. याला पालेभाज्या पण लागतात, चटणी पण बनवून चटणीबरोबर पण खाऊ शकता.